नापर की यशोधरानगर थाना पुलिस की टीम और अवैध कारोबार संदिग्ध लोगों की तलाशी में गश्त लगा रही थी। इस दौरान पुलिस को मुखबिर सूचना के आधार पर मिली एक जानकारी के अनुसार एक युवक स्कूटी से गांजा ले जा रहा है, इसकी सूचना मिली। सूचना के आधार पर पुलिस ने राजीव गांधी पुल के नीचे घेराबंदी कर संदिग्ध स्कूटी को रोका। पंचों की मौजूदगी में स्कूटी की डिक्की की तलाशी ली गई, जिसमें एक सफ़ेद थैले में गांजा बरामद हुआ। पुलिस ने मौके पर ही आरोपी को हिरासत में लेकर पूछताछ की। पूछताछ में आरोपी ने बताया कि वह गांजा बेचने के इरादे से लेकर जा रहा था और यह गांजा उसके एक साथी ने उसे दिया था। साथी के आगे की जांच जारी है और यशोधरानगर पूरी तरह से कार्रवाई कर रही है। आमचे तपास पथक पोलीस स्टेशनना हद्दीमध्ये पाहिजे आरोपी आणि अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की आरोपी नामे शेख अय्यूब शेख मुबारक, वय वर्ष 40 वर्षे, राहणार कब्रस्तानजवळ यशोधरानगर, हा त्याच्या ताब्यात असलेल्या काळ्या रंगाची ई मोपेडवर गांजेची वाहतूक करीत अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून मी व माझ्यासोबत PS आनंद पाटील, राहुल बोंद्रे आणि त्यांच्या टीमनी राजीव गांधी पुलाखाली सापळा लावला। तेव्हा तिकडून जो हा इसम आला त्याला ताब्यात घेतलं। त्याला जेव्हा झडती घेतली तर NDPSच्या तरतुदीप्रमाणे आम्ही त्याचं पूर्ण पालन करून त्याला ताब्यात घेऊन त्याला चौकशी केली असता त्यांनी सदरचा गांजा रज्जाब उर्फ न्याज अली सय्यद, वय वर्ष 28, राहणार आंधळगाव, तालुका मोहोळे, जिल्हा भंडारा, हल्ली मुकाम बंदे नवाजनगर, गल्ली नंबर 8 यांच्याकडून विकण्यासाठी हा घेऊन जात होता। अशी तपास केल्यावरून दोघांना मी आरोपी केले। ह्याच्यामध्ये जे आहे तर मी 1 किलो 149 ग्रॅम ओलसर हिरवट झाडपत्तीचा गांजा हा जप्त केला आहे आणि हे एक ई मोपेड याचा नंबर MH31BX 4857, किंमत 25,000, असा एकूण 53,725 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। सदरची कामगिरी हे आमचे तपास पथकाचे PS अनंत पाटील, राहुल बोंद्रे, संदीप वानखेडे आणि त्याच्या पथकाने केलेलं आहे। तर याच्यामध्ये राहुल बोंद्रे यांच्या फिर्यादीवरनं यशोधरानगर येथे अपराध क्रमांक 547/2026 कलम 8(क)20(ब)(2) आणि 29 NDPS प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून त्याचा आरोपीचा आज रोजी PCR आहेत।